मित्रांनो, कधी असा प्रयोग करून पाहिलाय का? समजा माझ्या हातात एक छोटा दगड आहे. मी तो 5 मिनिटं धरून ठेवतो. काहीच त्रास होत नाही. 1 तास धरला, हात दुखायला लागतो. 10 तास धरून ठेवला, हात जड होतो, सुन्न होतो. आणि जर 24 तास तोच दगड मी हातात धरून ठेवला तर काय होईल सांगू? हात काम करायचा बंद करेल. आता जरा थांबा. हा दगड जर तुमचा भूतकाळ असेल तर आपण सगळे रोज एक दगड हातात धरून बसलोय. कोणाचा अपमान, कोणाचं अपयश, कोणाची चूक, कोणाचं तुटलेलं मन. तो दगड लहान असतो, पण आपण तो तासनतास, दिवसेंदिवस, वर्षानुवर्षे मनात धरून ठेवतो. मग म्हणतो, मी पुढे का जात नाही? माझ्यात प्रगती का होत नाही? माझं आयुष्य अडकून का पडलंय? सोपं उत्तर आहे, कारण तुम्ही अजूनही तो दगड सोडलेला नाही. भूतकाळ बदलता येत नाही, पण भूतकाळाला रोज रोज मनात उचलून ठेवणं तुमच्या हातात आहे. आज जेव्हा तुम्ही तोच विचार, तीच वेदना, तीच आठवण परत परत मनात आणता, तेव्हा तुम्ही स्वतःचं आजचं आयुष्य हळूहळू खराब करता. आणि लक्षात ठेवा, आज खराब केलं तर उद्याचं भविष्य पण खराब होणार. आपलं मन म्हणजे माती आहे. ज्या विचाराचं बी टाकाल तसंच झाड उगवेल. भूतकाळाचं बी टाकाल तर दुःख, राग, भीती उगवेल. आजचं बी टाकाल तर शिकवण, ताकद, आत्मविश्वास उगवेल. म्हणून आज एकच काम करा, भूतकाळातून शिकवण घ्या, पण ओझं घेऊ नका. दगड खाली ठेवा, हात मोकळा करा, कारण मोकळ्या हातातच नवीन संधी पकडता येतात. आजचा क्षण हा तुमचा सगळ्यात मोठा चान्स आहे. आज बदललात तर उद्या आयुष्य बदलेल. हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा जे अजूनही भूतकाळाच्या ओझ्याखाली अडकले आहेत, कारण मुक्त मनालाच उज्ज्वल भविष्य मिळतं. नेहमी आनंदी राहा आणि यश तुमच्या आयुष्यात येवो.